धोका झालाय तुझ्यासोबत किंवा असं काय? नको रे, जाऊ दे ओमकार. लॉयल मुलगी हे महत्वाचं बोललेलं आहे यांनी. याच्यावर प्रकाश पाडलेला आहे. लॉयल चुकीचा घडतं असं काय करू नका, पण नक्की केलं तर प्रेम अवश्य करा, पण लॉयल राहा. दोघांना बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार आणि हा आहे डे 3. काय माहीत नाही मला, पण मी चालू केलं आहे 30 डेजचं चॅलेंज. आणि चॅलेंजमध्ये आमच्यासोबत सहभागी झालेले आहेत. आता चालू आहे बघा, तर ह्यांना आपण नंतर दाखवूया. यांचं होऊ दे कार्डिओ सेशन. बाकी ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत की नाही मला माहीत नाही. ब्लॉगमध्ये बघण्यासारखं काहीतरी पाहिजे किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवण्यासारख्या पाहिजेत, मला माहीत आहे. पण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच सूरज भाऊ आपल्या सोबत आहेत. आणि सूरज भाऊ, आज टॉपिक हा आहे की जे नवीन मुलं आहेत, नवीन म्हणजे जे प्रेमाभिमात आहेत त्यांच्यासाठी, तुझ्यासाठी म्हणजे तू काय सांगशील त्यांना? मला काही नाही मजाक नाही, मजाकचा भाग नाही, सॉरी, खरंच कॅमेरा चालला. काय आता बोलणार आता? म्हणजे जे नवीन मुलं आहेत त्यांना तू काय सांगशील असं माझं म्हणणं. काय आता बोलणार आता? नाही प्लीज डोंट बी शाय, बिंदास बोल, कारण की मी कट करणार नाही. काय जे आहे ते सांगू शकतो, तुझा एक एक्सपिरियन्स सांगू शकतो तू. म्हणजे काय आहे असं, काय तू सांगू शकतोस हल्लीकालच्या जवान मुलांना जे प्रेम करतात आणि धोके ज्यांना मिळतात त्यांच्यासारख्यांना असं, किंवा मुलींना? खरं प्रेम केल्यावर काय आता बोलायचं? खरं प्रेम केल्यावर धोके भेटतात असं हे तर आहे. लॉयल्टी. हा, लॉयल्टीवर तुझं म्हणणं काय आहे? लॉयल राहिलं तर असंच, म्हणजे लॉयल राहावं की कसं काय? लॉयल तर राहिलंच नाही पाहिजे. आता ह्या जगामध्ये तर लॉयल राहणं एकदम लय. बरोबर. तुझ्यासोबत असा काय किस्सा झालाय का पास्ट मध्ये? मी आता नाही, म्हणजे नावं गावं सांगू नको, पण तुझ्यासोबत काय असं झालंय का एवढंच विचारतोय फक्त, की तुझा धोका झालाय तुझ्यासोबत किंवा असं काय? नको रे, जाऊ दे ओमकार. नको राहू. हे बघा, आता तो कसा इमोशनल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. डोळ्यात पाणी, म्हणजे समजू शकता तुम्ही. जाऊ दे, मी थोड्या वेळाने येतो, कारण की तू थोडंसं डोळ्यातलं पाणी पुसून घे. तोपर्यंत आम्ही वेदांत सरांना भेटूया. वेदांत सर, काय म्हणतात, सांजचं तुमचं कसं चालू आहे? चांगलं चाललंय. आणि थोडंसं सांजचं काहीतरी इन्फॉर्मेशन द्या या व्हिडिओमध्ये. सांज आपलं प्रायव्हेट विला आहे. येस. जे की आंबेशिव गावामध्ये आहे. आणि आपण भाई बघ ना यार, नाही तू बोल, नॉट फेअर ना, कंटिन्यू करते, जाऊ दे. तो ब्लॉगच आहे, तो पूर्ण ब्लॉग आहे. बोलू शकतो. आपण आपली बुकिंग चालू करत आहोत 1 तारखेपासून, 1 फेब्रुवारी पासून. तर नक्की विजिट करा. ओंकारने तो ब्लॉग बनवलाच आहे. त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू तुम्हाला आयडिया भेटेल की काय आहे, कसं आहे, किती रूम्स आहेत आणि प्राइसिंग काय. तर तेच बोलेन, या विजिट करा, मजा करा, तुमच्या विकेंड इथे स्पेंड करा. थँक्यू. तर भावाला नक्कीच हे करा. मी तुला खूप शुभेच्छा देतो आणि तुझं खूप पुढे जावं ही माझी खूप. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन तुला परत एकदा. पण मला सांग, तू जे मागाशी डोळे पुसलेस तिकडं, नाही ब्लॉग हा कंटिन्यू राहणार आहे, कारण की मी कट करणार आहे. जेवढं तू काय करतोयस आता ते सगळं दिसणार आहे. त्याच्यामुळे माझं हेच म्हणणं आहे की तुझं ते मागाशी डिस्कंटिन्यू झालं. आपण ते बोलू ना ह्या विषयावर, की तू अर्धवट, म्हणजे तुझ्यासोबत असं काय झालंय का कधी? एवढंच माझं म्हणणं. काय लगेच नाही शेअर करू शकत, लगेच सर, बरोबर, नंतर बोलू आपण. चालेल. डोळे पाणावतील त्याच्यापेक्षा आपण हा टॉपिक बदलूया. नक्की. आणि सरांकडून हे घेण्यासारखं आहे, कारण की वयाच्या 40-42 वर्ष असून पण सर जे पळतायत ते म्हणजे काय, इन्स्पायर. तो हसतोय तिकडे. काय म्हणता? एज मायने नाही रखता है, हां, स्पिरिट मायने रखता है. बरोबर. आजकालची लहान मुलं सुद्धा झोपून दिवस काढतात. होय 60 वर्षाची माणसं चालायला येतात. बरोबर. तो अपनी अपनी चॉइस है, लेकिन यहाँ चलना मना है.
दौड़ना या पॅशन आहे. दौडणं पॅशन आहे बरोबर. सही आहे. बाकी या दोघांनी आज मॅचिंग केलं आहे. याचं शर्ट बघू शकता, त्याचं पण बघू शकता बरोबर. बाकी अजून काय बोलणार आहेस तू? नाही काही शब्द नाही मला बोलायला. काहीच शब्द नाही आहेत तुझ्याकडे. ठीक सध्या आहे, खूप मी टेन्शनमध्ये आहे. टेन्शनमध्ये आहे बरोबर. म्हणजे काय ब्रेकअप झालंय की काय? परत अरे बापरे, जमाना झाला, breakup परत होऊन जमाना झाला. परत तोच टॉपिक आला. विधान कडे लग्नाला मुलगी शोधतोय. चालेल. मग गाईज कोणी कोणी हा ब्लॉग बघत असतील तर कृपया सूरजसाठी चांगली जर मुलगी असेल तर रिकमेंड करा. लॉयल मुलगी हे महत्त्वाचं बोललेलं आहे यांनी. ह्याच्यावर प्रकाश पाडलेला आहे लॉयल या शब्दावर. थँक्यू सो मच. लॉयल मुलगी लवकरात लवकर आम्ही ह्या ब्लॉग द्वारे तुम्हाला शोधून देऊ आणि तुम्हाला मिळेल याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि आमच्याकडनं जर सहाय्य झालं काहीतरी नक्की. तर नक्की आम्ही सहाय्य तुम्हाला करू. बस धन्यवाद. ठीक चालेल. तुम्ही जावा आता. कॅमेरा परत इकडे शिफ्ट होतोय आपण, कारण की आपल्याला प्रेमापासून जेव्हा बाहेर येतो तेव्हाचे गुरु हे आहेत. ते प्रेमापर्यंतचे गुरु आहेत. प्रेमामध्ये लपडी होतं तेव्हा पोलिसांकडेच जातात. सो हे सिनियर आहेत आमचे. तर प्रेमाचे 2 शब्द तुम्ही काय सांगाल? नाही, प्रेम नक्की करा. म्हणजे शोधून नका करू, चॉईस करून करू नका. तुमच्या सोबत कोणी असेल त्याची साथ, त्याची मैत्री, त्याची दोस्ती, तिचा वेळ जर आवडत असेल, ॲज अ बॉय म्हणून तिचा, गर्ल असेल तर त्याचा, तर नक्कीच एकमेकावर वेळ घालवा, एकमेकाला ओळखा. आणि जर वाटत असेल की याच्याबरोबर माझी लाईफ खरोखर खुश आणि चांगलीच आहे तर त्याला साथीदार, जीवन साथीदार किंवा तो त्यावेळेचा माझा प्रेमी जे काय असेल पर्टिक्युलर त्या अँगलने निवडा आणि लॉयल राहा. पण आजकालचं जरा ते लॉयलिटी खराब झालेली आहे. मग थोडंसं डिस्टर्ब झालं की मी ब्रेक घेतला, मग मी चेक केलं, मग ती वाईब नाही येत, मग ते नॉट माय टाईप असे डायलॉग मारून लांब होता. तसं नसावं. मैत्री ठेवा. मग चांगल्या मैत्रीमध्ये पण तुम्ही राहू शकता. पण डीपमध्ये जायचं आणि परत डिप्रेशनमध्ये जायचं आणि परत ब्रेक घेतला म्हणून परत त्यातनं बाहेर निघत नाही, मग काहीतरी चुकीचं घडतं. असं काय करू नका. पण नक्की केलं तर प्रेम अवश्य करा, पण लॉयल राहा. यस, हे खूप मोठं योगदान दिलेलं आहे प्रेमाच्या बाबतीत. योगदान नाही सर, स्पीच, जस्ट जनरल स्पीच. यस, इज माय एक्सपिरियन्स अँड माय ओपिनियन. ओके, थँक्यू सो मच. आणि बऱ्याच जणांना मदत होईल याची, कारण की कसं आहे बरेच लहान मुलं अडकत आहेत या प्रेम विम या गोष्टी. मी अडकलेलो तो एक जमाना झाला रे. आता झालं सगळं ते. मी शिकलोय. बाकी जे व्लॉग बघतील ते शिकतील ना यांच्याकडनं. मी शिकलो ऑलरेडी. नाही, ओमीने पण खूप मोठी ठेस काढली. पण जेव्हापासून त्यातून बाहेर पडला त्याचा प्रत्येक दिवस खुश, आनंदित आणि मजेत असतो. तो बोलतो सर मी चुकलो पण आता मला स्वतःसाठी जगायचंय. तर तसं ठीक आहे, तरी स्वतःला सावरलं. पण काहींना सावरता येत नाही. काही वेळा त्यांच्यासाठीच हा ब्लॉग आहे स्पेशल, असं माझं म्हणणं आहे. काय त्या चुकीचं घडतं, करून घेतात, डिप्रेशन जातात. तुमच्याकडे पण असे बरेच केस येत असतील. आज पोलीस खूप काही आम्ही यामध्ये बघितलं आहे. प्रेमयुगला फार काही टोकाला जाऊन भूमिका घेतात. त्यात स्वतःचं वैयक्तिक आयुष्य, आईवडिलांचं, घराचं, परिवाराचं खूप काही खराब होऊन जातं. त्यामुळे चॉईस नेहमी चांगली ठेवा आणि लॉयल राहा. शेवटपर्यंत प्रेम युगवा तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. टाइमपास नो चान्स. हे आम्हाला हा स्टेटमेंट देतोय. मला माहित नाही. मला काय माहित नाही याच्याबद्दल हा काय बोलतोय. पण एकंदरीत ब्लॉग मध्ये एक छान डायलॉग आहे, करण्यासाठी प्रेम करा, प्रेम करण्यासाठी करू नका. असं करू नये. काय माहिती तो काय काय परत बोल एकदा. अरे म्हणजे स्किप करा. ठीक आहे. सूरज आणि आम्हाला दोघांना खूपच बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत. तुम्ही पण हा ब्लॉग जर बघत असाल तर तुम्ही पण या गोष्टी शिका आणि तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टींचा वापर करा. या गोष्टींचा. आणि लॉयल राहा. सगळ्यात महत्वाची गोष्ट लॉयल. सूरज जसं बोललाय तसं तुम्ही कसे पण दिसा पण लॉयल राहा. बरोबर. ठीक आहे. चालेल. आणि थँक्यू. सबस्क्राईब करा लवकरात लवकर जर ही सचिन सरांनी माहिती दिली ती आवडली असेल तर. आणि व्हिडिओला पूर्ण लाईक करा. बाय. चला.